आपण मॅन ऑफ द मॅच ची बक्षीस देणार आहोत. सर्वप्रथम आपण देऊयात एनर्जी ड्रिंक रामचंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देऊयात. चंद्रकांत जाधव यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक द्यायची. चला मैदानाच्या आतमध्ये सामना देखील सुरू करायचा. एनर्जी ड्रिंक दिली जाते. संजोगला ज्यांनी बॅटिंग आणि गोलंदाजी करत असताना विकेट देखील घेतली. त्यानंतर आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. स्वीट बॉक्स आपण देऊयात. त्यानंतर आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊयात गिरीश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. कांडपा चिंचवलीचे उपसरपंच कार्यकुशल व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिले जाते. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देखील आपण देणार आहोत. चला सामना सुरू करा प्लीज. गिरीश दादांच्या शुभ हस्ते आपण एक गिफ्ट देऊया. त्यानंतर कॅप देणार आहोत. कस्तुरजी फापे यांच्या शुभ हस्ते आपण कॅप देऊयात. कस्तुरजी फापे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफ्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कृत केलेल्या आहेत, त्यांचे देखील खूप आभार. ज्यावेळी मॅच कडे पहिलाच बॉल स्लॉक स्वीप केलाय. नेट दीपक फटका बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारीने अजय सर भव्य दिव्य आणि अप्रतिम स्वागत केले. कबालीचा फटका. कुणाल चांगल्या फॉर्म मध्ये आहे. एक गुडघा खाली टेकवत असताना बरोबर हवेतून स्लॉक स्वीप करत असताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर केलंय. पहिल्याच बॉलवर शानदार षटकार. आणि षटकाराने रॉबिन जाधव यांचं स्वागत केले. रॉबिन 11 वारलीपाडा संघ सध्या गोलंदाजी करतोय. ओहो बीमर बॉल आणि त्याला देखील भिरकावून दिलंय. एका हाताने हा फटका मारलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, एकूण 5 धावा मिळतील. येस रॉबिन 11 वारलीपाडा टीमचे सर्वेसर्वा रॉबिन शेठ जाधव यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. संघानं कामगिरी चांगली केली आतापर्यंत, परंतु या मॅच मध्ये सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर नो बॉलवर चौकार आलाय. बीमर बॉलवर पुढचा बॉल फ्री हिट असेल. 11 धावा फलकावर लागतायत. गोलंदाजीला सुरुवात केली आहे सूरजनं. पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक या सामन्याचं. कुणाल ऑन स्ट्राईक. लो फुल टॉस हवेत आहे. झेल ड्रॉप होतोय. मात्र झेल टिपला असता तरी देखील विकेट मिळाली नसती, परंतु एका धावेचं नुकसान आता सोसावं लागेल. झेल टिपला असता तर कदाचित धाव वाचवता आली असती. सिंगल कंप्लीट केले फलंदाजांनी. धावसंख्या बिनबाद 12 आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज कपिल काचरे, ज्यांना मागच्या मॅच मध्ये 5 बॉल्स मध्ये सलग 5 षटकार ठोकले होते. 6वा देखील ठोकण्याची संधी होती, परंतु त्याने तो बॉल थोडा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला होता. गोलंदाजाला थोडासा रिस्पेक्ट दिला. या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारची फलंदाजी केली जाईल का हे देखील पाहणार आहोत. अगदी आपण पाहिलं असेल सुरुवात तर चांगली राहिली आहे वारलीपाडा संघाची. दोन्ही एकच गावाची टीम आपल्याला दोघांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतात. इथून हा चेंडू अगदी आपण पाहतोय कट करायचा होता. शॉट तडम्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केला जाईल. हा चेंडू अप्रतिम राहिला. इथे सिंगल घ्यायचं जरूर प्रयत्न होता, मात्र तिथे आपण पाहिला प्रोटेक्शन आहे. 38 सर्कल मध्ये चेंडू फील्ड केला गेलाय. ऑफ साईडला बॉल तटवण्याचा प्रयत्न जरूर होता फ्रंटफुटला थोडासा बाहेर काढत असताना, परंतु बॅटची आउटसाइड एज लागली होती. थोडीशी मुवमेंट होती बॉलमध्ये. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. या वेळेला हाफ वॉलीमध्ये घेत असताना लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा बॉल पुढे पडला होता. झेलवर जाण्याचा प्रयत्न झाला, परंतु झेल नव्हताच खरं तर. मात्र बाउंड्री होऊ दिलेली नाहीये. फक्त एक धाव मिळणार आहे कपिलला. कपिलचा अकाउंट ओपन होत आहे. संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 13. देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा संघ प्रथम बॅटिंग करत आहे. रॉबिन 11 वारलीपाडा संघाच्या अगेन्स्ट. बॉल हवेत आहे. स्लॉक स्वीप आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउंड चौकार. चेंडूवर देखील स्लॉक स्वीप केलं होतं आणि त्यानंतर देखील या चेंडूवर स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. इथे देखील चौकार जरूर आलाय. अफलातून फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय फलंदाज कुणाल आणि कपिल देखील तेवढ्याच चांगल्या फॉर्म मध्ये आहे. लवकरात लवकर ही जोडी फोडण्याचा प्रयत्न करावा लागेल रॉबिन 11 वारलीपाडा टीमला, नाहीतर एक फार मोठं टार्गेट त्यांच्या समोर असेल. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. पॉइंटला चांगला प्रयत्न फिल्डरचा. एका हातानं बॉलला स्टॉप केलाय. फक्त एक धाव मिळेल. सेन्सिबल बॅटिंग. मोठे फटके देखील येत आहेत आणि अधूनमधून सिंगल देखील घेताना दिसत आहेत फलंदाज. त्यामुळेच गोलंदाजासाठी आणखी कठीण होत असतं अशा फलंदाजांसमोर गोलंदाजी करणं. शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवर सिंगल. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या बिनबाद 18.
सन्माननीय मधुकर माळी साहेबांनी देवयानी कन्स्ट्रक्शन्स हा संघ पुरस्कृत केलेला आहे. देवयानी कन्स्ट्रक्शनचे ते प्रोप्रायटर आहेत आणि आज आपण बघतो की त्यांच्या त्या नावानं कृष्णा 11 वारलीपाडा संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. प्रवास सोपा राहिलेला नाही आहे खरं तर त्यांच्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये फार घाम गाळावा लागला होता. तो सामना टाय झाला होता. आजच्या दिवसातील ती पहिली मॅच होती. विकास स्पोर्ट्स आतकुली संघ समोर होता आणि टाय मॅचमध्ये त्यांनी विजय प्राप्त केला, कारण प्रथम बॅटिंग त्यांनी केली होती. कंपल्सरी चेज असल्यामुळे धावांचा पाठलाग करत असताना संघ पराभूत झाला आतकोली. नवीन षटकाला सुरुवात, चांगला बॉल, खोलवर टप्पा होता आणि त्याला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय बॅटर. कुणाल ऑन स्ट्राईक. गोलंदाजीला सुरुवात केली या षटकामध्ये संदेशनं. तेच तर्रार जे देखील चेंडू होता आणि तिथे आपण पाहिला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न निर्धाव नक्कीच पाहायला मिळाला होता. इथे स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता, त्यावर इम्प्रोवायझिंग शॉट पाहायला मिळाला. अगदी क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. चेंडू त्या ठिकाणी डीप मध्ये ट्रॅव्हल झाला होता. पॉईंटचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले आणि चेंडूला अडवण्यामध्ये यश नक्कीच प्राप्त झालंय. अवघ्या धावा रोखल्या गेल्या आहेत तिथे. क्षेत्ररक्षकाचं जरूर कौतुक करावं लागेल. खूप छान फिल्डिंग, 2 धावांचं संरक्षण जरूर फिल्डरने केलंय. 100% कमिटमेंट तेथे दाखवत असताना फिल्डर. धावसंख्या 20. हवेत आहे बॉल, मिस टाइम फटका, परंतु नो मॅन्स लँड मध्ये फिल्डरच्या आवाक्या बाहेर होता. चांगले प्रयत्न पाहायला मिळालेत. डीप मध्ये मात्र बॉल अडवला गेलाय बाउन्सवर. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या जोरावर देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 22. या ठिकाणी शुभागमन झालंय. भास्करजी घोडबिंदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं. पुढील चेंडू 2 धावा जरूर आल्या होत्या या आधीच्या चेंडूवर. इथे अगदी आपण पाहतोय शॉर्टपिच चेंडू जरूर होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होता, उचलून फिकी केली जाईल. एकच धाव. अगदी आपण पाहू शकता ना, शफल जरूर झाले होते. स्लोवर वन चेंडू होता, एलिव्हेशन नव्हतं आणि ते त्या ठिकाणी प्रोटेक्शन देखील होतं. क्षेत्ररक्षक उचलून फिकी केली जाईल. एक धाव जरूर आल्या. चांगली बॉलिंग आतापर्यंत या षटकामध्ये. संदेशचं कौतुक करावं लागेल. जास्त धावा खर्च केलेला नाहीत यावेळेला. जबरदस्त प्रेक्षणीय ऑफ ड्राईव्ह, परंतु समोर फिल्डर आहे. लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. फटका छान होता, परंतु रिझल्ट तेवढा चांगला नाहीये. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वर. 5 बॉल्समध्ये फक्त 6 धावा संदेशनं खर्च केल्यात. पहिलं षटक फार खर्चिक होतं सूरज खरपडेचं, ज्यानं 18 धावा खर्च केल्या होत्या. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र स्वीप केला हवेतून. व्हॉट अ शॉट. बॉलला फेकले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुपर 6. विदाउट लॉस. यानंतरची मॅच असेल तिसऱ्या फेरीतील आणखी एक मोठा सामना. आवाज पाली विपक्ष आई गावदेवी अंबरचे. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज झालेत नितेश. पहिला चेंडू अगदी आपण पाहताय फुल टॉस चेंडू होता ऑफ साईडला. आपण पाहतो त्या ठिकाणी आला होता, कार्पेट घेऊन काढला होता. क्षेत्ररक्षक होतं, त्यांच्याकडनं चुकी घडली. चुकीला माफी नाही. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चमकार जरूर आलाय. अति काही संकटात नाही जे म्हटलं जातं ना, तेच पाहायला मिळालंय. अगदी आपण पाहिलं तर चेंडूवर सरसावले होते. लगेच चेंडू गॅदर करून थ्रो देखील करायचा होता. त्याच अनुषंगाने घाई केली होती आणि त्या ठिकाणी पाहतोय चमकार आलाय. हा चेंडू अप्रतिम होता. अगदी पाहू शकताय फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहू शकताय बाईकच्या स्वरूपामध्ये धाव ऍड केली जाईल. फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हता. अप्रतिम चेंडू राहिला. या चेंडूवर बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव आली. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला कुणाल. लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका छान आहे. फिल्डर आहे तेथे, परंतु झेल ड्रॉप. क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार दर्जाचं राहिलंय. पहिल्या बॉलवर देखील जिथे एक धाव होती तिथे चौकार गेला होता. यावेळेला झेलची संधी निर्माण झाली होती, त्याचा फायदा घेता आला नाहीये. एकच धाव तिथे पूर्ण केले फलंदाजांनी. स्ट्राईक असेल कपिलकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर.
चांगली गोलंदाजी. या षटकाची सुरुवात देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते, परंतु बघायचं षटकाचा अंत कसा करेल गोलंदाज. नितेश गोलंदाजी करतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. ओहो हो, आणखी एक जबरदस्त फटका. स्क्वेअर लेगचा जो एरिया आहे तो फेवरेट एरिया राहिलाय फलंदाज कुणालचा. आणखी एक षटकार. काही मान्यवर आपल्यामध्ये जोडत असताना त्या मान्यवरांचं देखील स्वागत असेल. सन्माननीय गुरुनाथजी जाधव साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. पंचायत समिती भिवंडी माजी सभापती आणि विद्यमान सदस्य देखील आहेत. त्यांच्यासोबतीलाच श्रीकांतजी गायकर साहेब आणि रवीजी विशे साहेब या ठिकाणी जोडत असताना फलकावर असताना यावेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखी एक स्वीप शॉट, स्वीप आणि स्लॉक स्वीप भरपूर पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवर सिंगल आणि याचबरोबर देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा संघाच्या इनिंगची समाप्ती होते. एकूण धावसंख्या 44 आणि 45 धावांचं टार्गेट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय गुरुनाथजी जाधव साहेब पंचायत समिती भिवंडी सभापती आणि त्याचबरोबर सदस्य विद्यमान, त्याचबरोबर श्रीकांतजी गायकर साहेब, रवी विशे साहेब या ठिकाणी जोडले गेले. त्या तिन्ही मान्यवरांसह स्पर्धेच्या वतीने माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषकाच्या वतीने बोकरीच्या क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. अतिशय मोलाची उपस्थिती पाहुण्यांची आपल्याला लाभते. सन्मान्य श्रीकांत गायकर साहेब, तसेच सन्मान्य गुरुनाथ जाधव साहेब, रवींद्र विशे साहेब या त्रिमूर्तीचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये पाहुण्यांचं हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत. डावाची समाप्ती झाली आहे. देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा संघानं 44 धावांपर्यंत मजल मारली आहे निर्धारित 3 षटकांमध्ये आणि आता रॉबिन 11 वारलीपाडा टीमला 45 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्याकरिता. पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. पुढचा सामना असेल आई गावदेवी अंबरजे विपक्ष आवाज पाली. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. चला तर आपण पुढील मॅच नाणेफेकी करणार आहोत. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. गिरीश दादा पाटील असतील, गुरुनाथजी जाधव साहेब, श्रीकांतजी गायकर आणि रवी विशे साहेब यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये आपण एका महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. आवाज स्पोर्ट पाली आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी अंबरच्या यांच्यामध्ये ही लढाई आहे. सर्वप्रथम नाण्याची ओळख करून देऊयात. एका बाजूला आहे D11 बोगरी आणि एका बाजूला आहेत या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार महादेव आप्पा गोडले. मांडेकरांच्या हस्ते आपण नाणेफेक होते. रवी विशे साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन उडवलं जातं. पाहूया 3 ओव्हरचा सामना असेल. कोण जिंकणार हे नाणं आणि काय निर्णय येणार. महादेव आप्पा गोडले असे कॉलिंग आहे आणि महादेव आप्पा गोडले झाले. टॉस बॉलिंग कप्तानला आपण देऊयात. मान्यवरांच्या हस्ते हे शीतपेय टॉस बॉलिंग कप्तानला आपण देणार आहोत. अंबरचे संघ नाणेफेक जिंकले त्यांना आपण देतो हा शीतपेय. मान्यवरांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा मंचावर विराजमान व्हायचं. मॅचला सुरुवात होते. पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा प्रयत्न करत होता परंतु गतीने बीट केलं. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे आणि 3 ओव्हरमध्ये अजय सर 45 धावांची आवश्यकता आहे. 15ची सरासरी गाठायची. जास्त काही विचारणार नाहीये, फक्त डिसिजन विचारूया. डिसिजन काय असेल? बॉल फर्स्ट. गोलंदाजी करत आहेत. अंबरजे संघाने नाणेफेकीचा गोल प्राप्त केला आणि प्रथम स्वीकारले गोलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले पाली संघाला फलंदाजी करता. बोलूयात समालोचन कक्षाकडे. त्या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये आहेत माझे साथी समालोचक दीपक सुतार सर आणि अजय गरज सर. यस थैंक यू सो मच रोहित गोरले. खेल की शुरुआत हुई है. पहली गेंद डॉट थी, दूसरी गेंद पर मौका बना था, कैच ड्रॉप हुआ वहां पर. इस बार आकाश ने अक्रॉस द लाइन खेल दिया है, सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए. डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद है, 1 ही रन मिलेगा. शुरुआत थोड़ी सी धीमी है रॉबिन 11 वारलीपाड़ा टीम की. हालांकि दोनों ओपनिंग बैट्समैन अभय और आकाश बढ़िया फॉर्म में रहे हैं. पहले दोनों मैचेस में दोनों का बल्ला बोला है, लेकिन इस मैच में वो धुआंधार बैटिंग करनी पड़ेगी मैच को जीतने के लिए. स्कोर इस समय 2 रन. गेंदबाजी कर रहे कपिल काजरे. इस बार ओवर पिच उठा के खेल दिया है, तारामंडल में भेज दिया है गेंद को. वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. 6 रन.
खूपच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर अभयच्या माध्यमातून. सुरुवात संत झाली परंतु चौथा बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. बॉटमॅनचा चांगला वापर केला. बॅकली पूर्णपणे ओपन करत असताना उडवला खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार ठोकला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले. 45चं टार्गेट आहे. सरासरीचा विचार केला अजय सर तर प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावांची गरज आहे आणि आता उत्तर द्यायला उत्तरार्धामध्ये सुरुवात केली रॉबिन 11 टीमने. एक जंगल के दो शेर आमने सामने है इस समय. दोनों भी वारलीपाड़ा की टीमें खेल रही है. हल्के हाथों से खेला था कवर पॉइंट पर. तेज सिंगल. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना किसी नुकसान के. अब यहाँ से 13 गेंदों का खेल शेष है. 13 गेंदों में चाहिए 36 रन. रॉबिन 11 वारलीपाड़ा टीम 45 रनों का पीछा करती हुई इस मैच को जीतने के लिए. कपिल चले राइट आर्म ओवर द विकेट. इस बार टॉप एज लेकिन निकल जाएगी गेंद. शॉट फाइन लेग के ऊपर से पीछे काफी तेज बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. कोई मौका नहीं था. शॉट थर्ड मैन है. शॉट फाइन लेग है लेकिन बहुत पीछे उनके निकल गई थी गेंद. ऊपरी किनारा. किस्मत वाले रन्स और रनों का आना जरूरी है. चौके के साथ पहले ओवर की समाप्ति. स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के. रॉबिन 11 वारलीपाड़ा. चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. अभयच्या बॅटमधून एक सिक्सर. आकाशच्या बॅटमधून एक चौकार आले. 15ची सरासरी गाठायची परंतु प्लस पॉईंटचा विचार केला तर सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे आणि दोन्ही असे बॅटर आहेत की कधी मॅचचं चित्र पलटी करू शकतात. मॅच आपल्या बाजूमध्ये झुकवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. हे मागील 2 सामन्यामध्ये त्याने दाखवलंय. 12 बॉलमध्ये अजूनही आपण विचार केला तर 32 धावांची आवश्यकता. 16ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. दोनों भी काफी विस्फोटक अंदाज में खेलते हैं बल्लेबाज और इस जोड़ी को तोड़ना होगा कहीं ना कहीं. देवयानी कंस्ट्रक्शंस वारलीपाड़ा टीम को यदि मैच जीतना है तो. रन्स तो है गेंदबाजों के पास. 12 गेंदों में 32 रन. यह है समीकरण. स्ट्राइक अभय के पास. नेवर लेकर सागर. खेल को स्पीड अप करे प्लीज. सागर के ओवर की पहली गेंद. दाहिने से ओवर द विकेट. खोद कर निकाला है. अच्छा शॉट है. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में लेकिन जबरदस्त एफर्ट फील्डर का. हालांकि गेंद हाथों से छिटकी जरूर है लेकिन एफर्ट कमाल का और यहां पर 2 रन्स मिलेंगे. स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन. अब 11 गेंदों में 30 चाहिए. 11 बॉलमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे परंतु धोक्यांची गड्डी असेल वारलीपाडा टीमला. जो देवयानी कंस्ट्रक्शन नावाने मैदानामध्ये उतरले. जोपर्यंत विकेट येत नाही तोपर्यंत दबाव निर्माण होऊ शकत नाहीत म्हणून विकेटच्या शोधामध्ये प्रयत्न करावे लागतील गोलंदाज सागरला. या फिर एक इकोनॉमिकल ओवर. इस बार स्लोवर डिलीवरी. हवा में मिस टाइम कर बैठे हैं. डीप कवर से खिलाड़ी आते हुए नहीं जज कर पाए हैं. हवा में झूल रही थी गेंद. अब हवाएं भी बह रही है. इस तरह के कैचेस उतने आसान भी होते नहीं है लेकिन मौका बना था. आपको मैच जीतना है तो इस तरह के कैचेस भी लपकने पड़ेंगे. कैच ड्रॉप हुआ. सिंगल कंप्लीट. स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन. होय ज्यावेळेस हवेचा वेग असतो त्यावेळेस बॉल आकाशामध्ये उडल्यानंतर त्याची दिशा देखील बदलत असते. अंदाज बांधणं थोडंसं कठीण गेलं किरण काचरीला आणि त्यानंतर सिंगल येते. अगली गेंद. इस बार लेंथ में परिवर्तन. कमाल की गेंदबाजी. सागर अपना अनुभव जोकते हुए अलग अलग प्रकार की गेंदें डाल रहे हैं. पहली गेंद बिल्कुल फुलर लेंथ पर डाला था उन्होंने. उसके बाद स्लोअर डिलीवरी. इस बार थोड़ा सा लेंथ में बदलाव. खींचा लेंथ को और अच्छा उछाल भी प्राप्त किया. तो 3 अलग अलग प्रकार की गेंदें कर चुके हैं. 9 गेंदें 29 रन. ओहो एक और बेहतरीन गेंद. लॉफ्ट करना चाहते थे. अब कहीं ना कहीं दबाव में नजर आ रहे बल्लेबाज. लगातार दूसरी डॉट डिलीवरी. होय आता 8 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. विकेट तर आली नाही परंतु डॉट बॉलची संख्या वाढली आणि त्याचा दबाव आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर झाले. 8 बॉल 29 धावांची आवश्यकता. या ओव्हरचे 2 बॉल निर्णायक असतील दोन्ही टीमसाठी. देवयानी कंस्ट्रक्शंस वारलीपाड़ा टीम का पलड़ा थोड़ा सा भारी होता हुआ. गति में परिवर्तन. इस बार खेलना चाहते थे कवर्स की तरफ लेकिन इनसाइड एज लगा और सीधे बॉलर की दिशा में. फिर से कोई रन नहीं. लगातार 3 डॉट डिलीवरीज. डॉट डिलीवरीज खेलना बिल्कुल भी अफोर्डेबल नहीं है इस समय रॉबिन 11 वारलीपाड़ा टीम के लिए. समीकरण लगातार कठिन होता हुआ. 7 गेंदें शेष है. 29 रन चाहिए. इस बार उड़ाया लेकिन मैदान के अंदर ही रहेगी. ऊंचाई है. दूरी नहीं. फील्डर उसके नीचे. एक और कैच ड्रॉप. कैचिंग बड़ी ही साधारण रही है देवयानी कंस्ट्रक्शंस वारलीपाड़ा टीम की. हालांकि ये मैच कहीं ना कहीं उनके पक्ष में थोड़ा सा झुका हुआ नजर आ रहा है लेकिन विपक्षी टीम को हल्के में लेना भारी भी पड़ सकता है. खेल अभी तक खत्म नहीं हुआ है. हालांकि ये ओवर जबरदस्त रहा. आखिरी गेंद पर रन नहीं लिया गया है तो अब आखिरी ओवर में 29 रन बनाने होंगे.
दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी इकॉनॉमी चांगली राहिली सागरची, जिची आपण चर्चा करत होतो. विकेट किंवा इकॉनॉमी गोलंदाजी खराब गेली करून दिली सागरने. फक्त 3 धाबा खर्च केला, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तर 6 बॉलमध्ये 29 धाबांची आवश्यकता. अभय स्ट्राईक एंडवर आहे. षटक क्रमांक 3 महेश. अभय मागच्या 2 सामन्यामध्ये मॅच विनिंगचं काम केलं होतं. स्विच हिटचा प्रयत्न, बॉलला पाठवलंय डीप कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आणि थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. सिंगल येते. आता 5 बॉलमध्ये 28 धाबा, प्रत्येक बॉलवर आक्रमण चढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है. आप सिंगल डबल लेकर मैच नहीं जीत सकते हो. आपको अब केवल बड़े शॉट्स में ही डील करना होगा. छक्कों की जरूरत है. महेश की गेंद फुलर लेन पर देखा, परका और छोड़ दिया. लाइन को समझ नहीं पाए थे, जज ही नहीं कर पाए. वाइड समझकर छोड़ दिया था, लेकिन लाइन के अंदर थी. व्हेरी वेल बोल्ड. शिरकाव केला आता देवयानी कंस्ट्रक्शन वारलीपाडा टीमने या मॅच मध्ये. 45चं लक्ष होतं. बॅटिंग चांगली केली आणि बॉलिंग चांगली करत असताना महेश. पुढचा बॉल उकरण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या थोडीशा आत ओले, विकेटच्या वरून सरळ बॉल जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता फक्त 3 बॉल शिल्लक राहिले. त्याने 28 धाबांची आवश्यकता आहे. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यामध्ये. मधुकरची माली या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम. देवयानी कंस्ट्रक्शनचे ते सर्व आहेत आणि त्यांनीच हा संघ पुरस्कृत केलेला आणि कामगिरी चांगली राहिली या टीमची. जबल आता विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन संघ पोहोचलाय. देवयानी कंस्ट्रक्शन वारलीपाडा संघ रॉबिन 11 वारलीपाडा टीमला पराभूत करत असताना क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आता सज्ज झाले. चांगला प्रवास राहिला संपूच्या दिवसामध्ये. फुल टॉच होता, समोर केला आहे बॉल, साईल लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कोणती धाव नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, विशेष करून दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिले सागरने आणि त्यानंतर महेशची गोलंदाजी देखील चांगली राहिली. शेवटचा बॉल हॅफ्टर करून करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, बॉल चालेल स्क्वेअर लेग मध्ये आणि त्याचबरोबर सामना समाप्त झाला. सामना जिंकलाय देवयानी कंस्ट्रक्शन टीम वारलीपाडाने. आपलं अभिनंदन. मुख्य व्यासपीठावर आपण काही मान्यवर जोडले गेले, त्यांना सन्मानित करूयात. मॅन ऑफ द मॅच कुणाल, ज्यांनी बॅटिंग करत असताना नाबाद 35 धाबा ठोकल्या.